इमारतीला भीषण आग। कॉलेज रोडवरील पवन हॉटेलच्या मागील गोंधळी गल्लीतील एका चाळवजा इमारतीला आज सकाळी 10च्या सुमारास आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे। गोंधळे गल्लीतील ईश्वर राजन्नवर यांच्या इमारत्यामधील एका भाडोत्रीने चुलीवर पाणी तापवण्यास ठेवून बाहेर गेला असता ठिणगी उडून आग लागली। आगीने रुद्र रूप धारण केल्याने इमारतीमधील जीवनावश्यक वस्तू आगीच्या भक्षस्थानी पडल्या। विशेष म्हणजे यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही। अग्निशामक दलाने ताबडतोब घटनास्थळी येऊन आग विझवली। याबाबत मार्केट पोलीस स्टेशनचे PSI नदाफ अधिक चौकशी करीत आहेत। बेळगाव मर्चंट सोसायटीला 12 लाखाचा निव्वळ नफा। मर्चंट्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला 2012 ते 2013 या अहवाल साली 12 लाखाचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती सोसायटीचे चेअरमन रत्नाकर शेट्टी यांनी शनिवारी पत्रकारांना दिली। येथील सिरॉक हॉटेलात ही पत्रकार परिषद झाली। या प्रसंगी सोसायटीचे संस्थापक चेअरमन आप्पासाहेब पवार, व्हाईस चेअरमन सौ नंदा जाधव, शाखा चेअरमन ॲडव्होकेट अशोक बोळकोंडी, ज्येष्ठ संचालक नारायण किटवाडकर, नारायण चौगुले, PN पाटील, अशोक येळ्ळूरकर व्यासपीठावर उपस्थित होते। प्रारंभी नारायण किटवाडकर यांनी पत्रकारांचे स्वागत करून प्रास्ताविकात म्हणाले, त्याबरोबर अनेक होतकरू जे विद्यार्थी गुणी विद्यार्थी आहेत, स्पोर्ट्समन आहेत, त्यांनाही प्रोत्साहन देण्याचं काम या मर्चंटच्या वतीनं आम्ही करत असतो। आता तुम्ही पण मार्गदर्शन करावं त्या पद्धतीनं सरकार लाभावं असे मी अपेक्षा करतो आपल्याकडून। जे गुणी विद्यार्थी आहेत आमच्या सभासदांच्या मुलांचा आम्ही दरवर्षी गौरव त्या ठिकाणी करतो। जुलै ही व्यापारी दृष्टीने गैरप्रयोग होणार आहे। काय म्हणजे बुधवार येतोय, मंगळवारी तो व्यापारी लोकांना जास्त आहे, त्याला बरं होत होतं माझी सूचना चांगली आहे। कारण थोडं आमच्या पण थोडं तांत्रिक अडचण असल्यामुळे आम्हाला ती तारीख ठरवावी लागली। पुढच्या वेळेला आम्ही नक्कीच असं मंगळवार धरून आम्ही तो दिवस। चेअरमन रत्नाकर शेट्टी यांनी या अहवालासाली भागधारकांना 10% लाभांश देण्याचे जाहीर करून अधिक माहिती देताना, आता आमच्या नंबर ऑफ मेंबर्स म्हणजे ए क्लास मेंबर्सचे 2726 आणि C क्लास आहे 2336 आहे। टोटल आमचे 5062 आमचे टोटल मेंबरशिप आहे आणि शेअर कॅपिटल आहे 51,96,200 ओनली। टोटल डिपॉझिट्स आणि 15 crores 4,98,589 rupees only. Total loan advance 12 crores 46,70,894 rupees only. Total investments 3 crores 65,59,847 rupees only. Working capital है 17 crores 77 lakhs 24,000. The yearly turnover है 63 crores 23 lakhs 31,000 है। आणि net profit है म्हणजे 12 lakhs 6,175 rupees है। डेली पिकनिक अमाउंट आहे आमच्याकडे 1,25,000 आहे। डिव्हिडंड आम्ही डिक्लेअर केलेले 10% आहे। तसं ते सगळं कारणीभूत आहे, तुम्ही सगळे आमच्या भागधारक आहे, ते आमच्या पिकनिक होल्डर्स आहेत। तसंच कालकालाला आम्हाला प्रसिद्धी देऊन पत्रकार बंधूंचे आम्हाला फार उपकार आहे, त्यासाठी आम्ही तुमच्या अभिनंदन करतो। हे पुढेही पण आम्हाला तुम्ही असं सहकार्य करायला विनंती करतो। त्याचप्रमाणे आर्थिक संकट आम्ही काही गुण विद्यार्थ्यांचे गौरव पण करतो, तसंच स्पोर्ट्समॅनला पण आम्ही एनकरेज म्हणून त्यांचा सत्कार वगैरे करतो। तसंच काही ते अपंग लोक आहेत त्यांचे पण आम्ही गौरव करण्याचा निर्णय केलेला आहे। तेच सोडून आमच्या शेअर होल्डरच्या मुलांना प्रतिवर्ष ते गरीब मुलांना ते बुक्स आणि त्यांचं साहित्य काय काय वाटप करायचे आमचे प्रोग्राम्स आहे, ते सगळं आम्ही आमच्या आर्थिक संस्था असून सुद्धा आम्ही सगळ्यांचा गौरव करतो। तसंच आमच्या बेळगावकरांना त्याच्यासाठी पूर्ण आम्हाला ते आशीर्वाद आहे, तेच आशीर्वादाने हे पुढे पण मिळू दे।
31 जुलै रोजी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा अंसुरकर गल्लीतील श्री दशभूषा गणेश मंदिर छत्रेवाडा येथे होणार असल्याचे सांगताना आप्पासाहेब पवार, जो तुम्ही विश्वास दाखवलेला आहे, हा विश्वास हे आमचं सौभाग्य आहे. आज आम्ही 15 वर्षामध्ये तारुण्यामध्ये प्रवेश करत आहे. 18 वर्ष आम्ही विसरून जातोय, पण या 15 वर्षामध्ये आम्ही बलदंड शरीराचे या व्यासपीठावर बसलेले काय डायरेक्टर्स, हे तुमच्या सहकार्यामुळे आम्हाला जी प्रेरणा मिळते, जी आत्मीयता मिळते, जी आपुलकी मिळते, हे फार मोलाचं आहे. आणि तुमच्या सहकार्यामुळे आमचे बेळगाव मर्चंट या 15 वर्षामध्ये आम्ही कसे पार केले हे आम्हाला अजूनही समजत नाही. आम्हाला जी प्रेरणा मिळते ती बहुसंख्य आमच्या सभासदांच्या वतीनं, शेअर होल्डरांच्या वतीनं, पिगमी देणाऱ्या सभासदांच्या वतीनं, एफडी देणाऱ्या सदस्यांच्या वतीनं आणि विश्वास दाखवणाऱ्या लाखो सभासदांच्या वतीनं हे आम्ही जे संपादन केलेलं आहे, हे बेळगावातलं फार मोठं कार्य आम्ही करतोय. मित्रांनो, तुमच्या काकदृष्टीतून काही गोष्टी सुटत नाहीये, तरी मी या ठिकाणी उल्लेख करतोय. या कर्नाटक राज्यामध्ये 32,000 सोसायट्या आहेत आणि या बेळगाव शहरामध्ये 800च्या वरती सोसायट्या झालेल्या आहेत. पण त्यापैकी क्रियाशील सोसायट्या 350 आज चांगल्या रीतीनं कार्य करत आहेत. त्यापैकी बेळगाव मर्चंटचं नाव घेताना आम्ही देखील अशा आगळी परीक्षेमधनं पार पडलेलो आहोत, पण आमची घोडदौड कोणालाही थांबवता आलेली नाही. का तर आमच्या सभासदाने आम्हाला जो सहकार्य केलेला, विश्वास दाखवलेला आहे, हा फार बहुमोलाचा, आम्ही तो विसरू शकत नाही. आणि ती ठेव आम्ही आमच्या हृदयामध्ये आम्ही ठेवलेली आहे. आणि यापुढे देखील अशाच तऱ्हेने आमच्या विनंतीला मान देऊ आपण भविष्य काळामध्ये बहुमोल सहकार्य करावं आणि मार्गदर्शन करावं अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो आणि तुम्हालाही विनंती करतोय सक्रिय सहकार्य देण्याबद्दल. धन्यवाद. यावेळी सोसायटीचे सल्लागार दिलीप जाधव, अप्पा माने, प्रताप पाटील, त्याचप्रमाणे कायदा सल्लागार सुरेश तरळे, उमेश रडाळ, लक्ष्मीकांत मकवान आदी उपस्थित होते. शेवटी अशोक बोळकुंडी आभार मानताना ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ದರಿಂದ ನಾವು ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ ಮತ್ತು ಇವತ್ತು ಪ್ರೆಸ್ ಮೀಟಿಗೆ ತಾವೆಲ್ಲರೂ ಬಂದು ಶೋಭೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಸಂಘದ ಪರವಾಗಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಆಭಾರಿಯಾಗಿದ್ದೇನೆ. ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಅಡ್ವೈಸರಿ ಕಮಿಟಿಯವರು ಮತ್ತು ಕನ್ನಡ ಅಡ್ವೊಕೇಟ್ ಅವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರಿಗೂ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆಭಾರಿಯಾಗಿದ್ದೆ. सांब्रा विमानतळाला डॉक्टर आंबेडकर यांचे नाव द्यावे अशी मागणी. सांब्रा येथील विमानतळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे अशी मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. जिल्हाधिकारी अनुपस्थित राहिल्याने निवासी जिल्हाधिकारी डॉक्टर प्रवीण कुमार यांनी निवेदनाचा स्वीकार केला. घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सांब्रा विमानतळाला द्यावे अशी सर्व दलित जनतेची मागणी आहे. यावर्षी बेंगळूर येथील विमानतळाला केंपेगौडा यांचे नाव देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नागपूर विमानतळाला डॉक्टर आंबेडकरांचे नाव देण्यात आले आहे. म्हणून सांब्रा विमानतळाला सुद्धा आंबेडकरांचे नाव द्यावे अशी मागणी करताना ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಶಕ್ತಿ ಸಂಘ ಮುಚ್ಚಂಡಿ ಕಲ್ಕಾಂच्या ಅಧ್ಯಕ್ಷ ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಕೋಲ್ಕಾರ್ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ನಾವು ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳುವುದೇನೆಂದರೆ ಈಗಾಗಲೇ ಅಖಿಲ ಕರ್ನಾಟಕ ಡಾಕ್ಟರ್ ಬಿ.ಆರ್. ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಜನಸೇವಾ ಸಂಘ ಇವರು ಸಾಂಬ್ರಾ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣಕ್ಕೆ ಭಾರತ ರತ್ನ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಇವರ ಹೆಸರಿಡುವ ಬಗ್ಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿರುತ್ತಾರೆ. ಆದರೂ ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಿ.ಆರ್. ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಶಕ್ತಿ ಸಂಘ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸಂಘದವರು ಕೇಳಿಕೊಳ್ಳುವುದೇನೆಂದರೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಸಾಂಬ್ರಾ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣಕ್ಕೆ ಸಂವಿಧಾನ ಶಿಲ್ಪಿ ಭಾರತ ರತ್ನ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಇವರ ಹೆಸರು ಇಡಬೇಕು ಅಂತ ಎಲ್ಲ ದಲಿತ ಬಾಂಧವರ ಮಹದಾಸೆಯಾಗಿದೆ. यावेळी सागर कोलकार, नागेश कोलकार, राहुल कोलकार, नागराज कोलकार, निळकंठ कोलकार, शिवाजी दोडमणी, मल्लेश कोलकार, बासू कलभावी, शेखर कोलकार आदी उपस्थित होते. ऑटो रिक्षा मालक चालक संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली जय भीम ऑटो रिक्षा मालक चालक बेळगाव शाखेच्या वतीने रिक्षा मीटर सक्ती तसेच रिक्षा परवाना बँक एनओसी मिळत नसल्याने रिक्षा चालकांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. तेव्हा 4 ते 5 महिने मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. शहरात वडापवाल्यांनी आक्रमण केल्याने रिक्षा चालकांना प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. त्यातच पेट्रोल दरात वरचेवर दरवाढ होत असल्याने रिक्षा व्यवसायात करणे कठीण झाले आहे. तेव्हा वडापवाल्याने शहरात बंदी करावी अशी मागणी करून याबद्दल कारवाई न केल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.